आणि आजचा आपला ब्लॉग आता स्पेशल ब्लॉग आहे, कारण आम्ही आलो आहोत हिंदवी स्वराज्याची राजधानी म्हणजेच किल्ले रायगड. आता आम्ही 99% तरी आम्ही चढलो आहे वरती गडावरती. आणि हालत बघा, धापा टाकतात सगळे. आणि राजगड हा स्वराज्यासाठी अपूर्ण पडू लागला. सैनिक वाढू लागलं म्हणून शिवाजी महाराजांनी या रायरीची निवड केली. पण ही रायरी होती कोणाकडं तर जावळीचे चंद्रराव मोरे यांच्या ताब्यामध्ये. तू आजारी पेशंट आहे. आणि सकाळचा व्ह्यू बघा. अजूनपर्यंत पण तसंच आहे, कित्येक वर्ष गेली. चला बघू शकता कसं कोरीवकाम केलंय. आणि तर कसे आज सगळे, सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार आणि क्रांतिकारी कडक असा जय भीम आणि जय शिवराय. तर मी आर्यन कदम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या माझ्या नव्या ब्लॉगमध्ये. आणि आजचा आपला ब्लॉग आता स्पेशल ब्लॉग आहे, कारण आम्ही आलो आहोत हिंदवी स्वराज्याची राजधानी म्हणजेच किल्ले रायगड. तर आम्ही आज रायगड बघायला चाललो आहोत वरती, रायगडावरती. तर आपल्यासोबत आहेत आपलेच भाऊ सगळे, बघू शकता. सौरभ जाधव, सिद्धांत कदम. आणि हे बघा काय चाललंय. आणि आपले काका आहेत, यांनी आम्हाला घेऊन आलेत मुंबईवरून. तर आम्ही मुंबईवरून निघालो होतो 1:15 पर्यंत ना, 1:15 वाजता निघालेलो रात्री. आणि आत्ता बरोबर वाजलेत 6. म्हणजे आम्ही आलो इथे 4 वाजेपर्यंत तरी आलेलो. थोड्या वेळ आराम केला. आणि अजून आपली टीम यायची आहे, जे गावावरून येणार आहेत. तर त्यांची आम्ही वाट बघतो इथे. ठीक आहे, तर आजचा ब्लॉग एन्जॉय करा. आणि आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला संपूर्ण रायगड किल्ल्याची मी माहिती देईनच. जर तुम्हाला यायचं असेल तर आपला हा ब्लॉग एन्जॉय करा आणि बघा. इथे येण्यापासून जाण्यापर्यंत ह्याचं काय चालू आहे, काय नाही. ठीक आहे. तर आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आपल्या इंस्टाग्राम आय डीला पण फॉलो करायला विसरू नका. आपली इंस्टाग्राम आय डी आहे आर्य रत्नागिरीकर. तर सगळ्या गाड्या चालल्यात, आज संडे आहे त्याच्यामुळे फुल पब्लिक असणार आहे इथे. तर बघू, आता आपला प्रवास चालू झालाच आहे. आता आपली टीम येईल तसं आपण वरती जाणार आहोत. ठीक आहे, तर शेवटपर्यंत ब्लॉग बघा, एन्जॉय करा आणि संपूर्ण माहिती घ्या आपल्या ब्लॉगद्वारे. आणि सकाळचे बरोबर वाजलेत 6. आणि 6 वाजता तुम्ही बघू शकता हा ना, लेट झालं. आपण एवढ्यात वरती जायला हवं होतं आपण. आणि या गाडीने आम्ही त्यांच्यामुळे लेट झालं ते, आपल्या गावच्यामुळे. कोणामुळे? गावच्यामुळे लेट झालं ते. ओके. आणि सिद्धांतने आम्हाला कवर घेतलाय मोबाईलसाठी, दाखव. मोबाईलच्या सेफ्टीसाठी. कवर आहे किती? 300 रुपयाचं. तर आता आम्ही प्रवास चालू केलाय रायगडवर जाण्यासाठी. अपशब्दही बोलू नका. आणि आमचे आयोजक बोलतायत अपशब्द बोलू नका. तर त्यामुळे आपली इज्जत राखा स्वतःची. हा. दुसऱ्यांची तर सोडा. आणि आपल्या गावावर मग सगळेजण आलेत आता, हे बाजूला जसं की अरे सनी हा. अरे दुसऱ्या गावातून पण आलेत, सांग कोण? हे काय नवीन दादा पण आहेत. अगं बाई आहे घ्या. अरे आहे घ्या. मध्ये थांबू शकतो काय? अरे यार चढायला कसा घे बाय बाय. ठीक आहे, तर आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा, एन्जॉय करा. तर मी तुम्हाला थोड्या वेळाने भेटतो. ठीक आहे. तर आम्ही पोहोचलो आता किल्ले रायगडच्या पायथ्याशी आणि आपला प्रवास सुरू होतोय. 1 मिनिट. हा थांब ते एकत्र बसून जायला. आजारी पेशंट आहे.
आणि सकाळचा व्ह्यू बघा. आणि असा प्रवास करायचा आपल्याला वरती. फोटो काढायला काढून दे. फोटो काढायला आणि आम्ही चाललोय वरती आणि हे बघा हे आताच थकले. 2 मिनिटं पण नाही झाले आणि थकले. चला चला चला. आणि मध्येच आपल्याला हे बघा बाय बाय कुठे बाय. चला फायनली आम्ही एक टप्पा पार केलाय. एक टप्पा पण नाही पार केलाय. किती जण जिवंत आहेत? तर आता आम्ही पोहोचलोय. म्हणजे आता आम्हाला दिसतंय खूप वेळानंतर मग तो डाव्या बाजूला पाहू. गडाची तटबंदी दिसते आम्हाला संपूर्ण. आणि या साईडला आणि अशी छोटे छोटे दुकानं आहेत. पाणी बॉटल वगैरे दाखव दुकान. तर आपण स्टार्ट केलंच आहे आणि चालतोय सगळ्यांना बघा दम लागलाय. पण महाराजांचं नाव घेऊया आणि गड चढत राहूया. ठीक आहे. प्रंजत पण थकलाय पण सर काय ऐकणार नाहीत. स्टुडंट लोकांना दाखवायचं आहे. जर सर येऊ शकतात तर स्टुडंट्स पण त्यांच्या आलेच पाहिजे. सर्वात प्रंजोत लहान आहे. हे काढ इकडे. काढ नाही हे बघू शकता. हे तरुण पोरं कामाच्या आत्ताच थकलेत. तर आता फायनली आम्ही गडावरती आलो आहोत आणि हे आहे स्टार्टिंगचं गडावरचं दृश्य. आपला कॅमेरा ब्लर झालाय नाही. आणि हे बघा गडावरती येण्यासाठी आम्हाला तिकीट काढावं लागले. हे कितपर्यंत योग्य आहे हे तुम्हीच सांगा कमेंटमध्ये. म्हणजेच आमच्याच राजाचा गड पाहण्यासाठी आम्हाला तिकीट काढावं लागतंय. काय बोलायचं आता. ठीक आहे. आम्हाला आता इथे आम्ही आता आलो आहे तर आता आम्हाला काढावं तर लागलं आहे. इतक्या लांबून आलो आहे आम्हाला बघायचं आहे. पण तुम्हीच सांगा हे एक योग्य आहे की नाही. तुम्हाला पटतंय तिकीट असणं इथे बघायला येणं. आणि अशा प्रकारे छोटे छोटे स्टॉलसुद्धा आहेत. तर कोणी आलं तर इथे पाणी वगैरे सगळी व्यवस्था आहे. तर नक्कीच भेट द्या आपल्या रायगड. तर बोलण्यातच थकायला होतं रे. चालण्यात काय वाटत नाही यासाठी चल. अजून आपल्याला खूप गड सर करायचं आहे. पण आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळे आहोत.
तर आम्ही लढणारच. अरे आता घे तर संपूर्ण आता आम्ही 99% तरी आम्ही चढलोय वरती गडावरती. आणि हालत बघा, धापा टाकताय सगळे, पण सर का धापा टाकत नाही. त्यांच्या स्टुडंट्स लोकांनी बघा. कोणत्या कॉलेजला तुम्ही? हां बघा, तुमचे सर इथे येऊ शकतात तर तुम्ही का नाही येऊ शकत. आणि आमचे धडाडीचे कार्यकर्ते सनी जाधव. गलती से मिस्टेक हो जाता है मेरा. आणि हे आमच्या मंडळाचे आजच्या ट्रिपची हिशोब तपासणी वाले कोणतरी आहेत. आता ते दाखवायलाच पाहिजे. सनाधीश्वर राजाधिराज योगीराज शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. जय आलो लोक. पण या गडाचं एक मूळ नाव होतं रायरी. आणि हा एक डोंगर होता 16व्या शतकात. या गडाचं मूळ नाव रायरी आणि रायरी म्हणून या डोंगराला पूर्वी ओळखलं जायचं. छत्रपती शिवाजी महाराज राहत होते राजगड किल्ला. स्वराज्याची पहिली राजधानी पुण्यात राजगड. आणि राजगड हा स्वराज्यासाठी अपूर्ण पडू लागला. सैनिक वाढू लागलं म्हणून शिवाजी महाराजांनी या रायरीची निवड केली. पण ही रायरी होती कोणाकडं तर जावळीचे चंद्रराव मोरे यांच्या ताब्यामध्ये. आणि मोरांकुडी महाराजांनी 15 मे 1656 ला ही रायरी जिंकून घेतली आणि स्वराज्याची राजधानी म्हणून उभी केली. हा गड बांधायला महाराजांना 14 वर्ष लागली. दादा या रायगडाचे आर्किटेक्चर हिंदूजी इंदुळकर होते. 14 वर्षामध्ये किल्ला बांधला. भला मोठा दगड गडाच्या पायथ्यासून आणता आला नाही. त्या गडावरती 11 तलाव व 84 टाक्या खोदल्या. त्यातून लागणारा दगड काढला आणि तो दगड रायगडाच्या बांधकामासाठी वापरला. पाणी अडवा पाणी जिरवा. एका दगडात 2 पक्षी मारले. पाणी पिण्यासाठी रायगडावरती तलाव झाली आणि त्यातला दगड त्या रायगडाच्या बांधकामासाठी उपयोगी पडला. जॉईंट करायला वाळू सिमेंट काय नव्हतं. चुना शिसा आणि गुळ 3 पदार्थांमध्ये त्या किल्ल्याची महाराजांनी बांधकाम केली होती. गडावरती पूर्ण सागाची लाकडं मातीची कवळं कुंभार मिळत आहेत. त्या वाड्यात अष्टप्रधान मंत्रिमंडळाचे वाडे. छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान 8 मिनिस्टर होते. हंबीरराव मोहिते, अण्णाजी दत्तू, रामचंद्र त्रिंबक, रामचंद्र नीलकंठ, निराज रावजी, रघुनाथ पंडित, सोमाजी दत्तू. महाराजांचे अष्टप्रधान 8 मिनिस्टर. या जगात या महाराष्ट्रात पहिलं मंत्रिमंडळ स्थापन केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी या रायगडावरती. या रायगडावरून स्वराज्याच्या राजधानीवरून 350 किल्ल्यांचा कागदोपत्र व्यवहार या गडावरून चालला जायचा. ते या बाजूला वाडे होते. पण हे ते मंत्र्यांची रेसिडेन्स आहेत. दादा ते अष्टप्रधान मंत्रिमंडळ राहत होतं. त्यांची राहण्याची जागा इथे होती. ऑफिसांचं पुढे ते तुम्हाला त्याच्या अगोदर या रेलिंगच्या आतमध्ये 2 जाळी लावले खड्डे आणि मधला खड्डा ओपन पाहण्यासाठी मिळत आहे. याला धान्यांची कोठार म्हटलं गेलेलं आहे. तुम्ही रायगडावरती आले. कधी कोल्हापूरमध्ये पन्हाळा किल्ला पाहिला का? पन्हाळ्यावरती आंबरखाना आहे आणि सगळ्यात मोठे धान्य कोठार तिथे. 5 लाख लोकांना धान्य पुरेल इतका धान्य साठा हा कोल्हापूरमध्ये आहे. रायगड ही स्वराज्याची राजधानी होती. 3,500-4,000 लोकसंख्या राहत होती. या रायगडाला कदाचित वेढा पडला तो 2-3 महिन्याचा असायचा. जेवढी प्रजा रायगडावरती राहणार त्या प्रजेला लागणारं धान्य इथून काढलं जायचं आणि गडावरती पुरवलं जायचं. असा पायी पालख्या गडावरती चढून यायच्या. ते या मार्गाने यायच्या. याला पालखी गेट म्हटलं गेलं. तो मेणा गेट. शिवरायांच्या राण्या मेण्यात बसून रायगडाच्या पाठच्या बाजूला जायच्या. थंड हवेशीर म्हणून त्याला मेणा दरवाजा. हे राणी महल पाहिले आपण. ही दासींची घरं. खालच्या बाजूला अष्टप्रधान मंत्रिमंडळांची वाडे, त्यांचे रेसिडेन्स पाहिले, धान्य कोठार पाहिलं. आणि आता आपण जाणार छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा, राजाचा महाल पाहण्यासाठी आपण पुढे जाणार आहोत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या राजवाड्यामध्ये आता आपण उभे आहोत. बघा या महलात उभे आहोत. जिथे आपण उभे आहोत इथून आपल्याला समोर एक ग्रुप आहे आणि त्या ग्रुपच्या पाठच्या बाजूला एक धुक्यामध्ये भिंत दिसते. बघा त्या धुक्याच्या साधने हरवलेल्या आहे. त्या भिंतीपासून ते आपल्या पाठच्या भिंतीपर्यंत त्या राजवाड्याच्या 4 बाजूला अशा भिंती आहेत. या ज्या भिंती आहेत त्या वाड्याच्या संरक्षण भिंती आहेत. वाड्याच्या महिलाच्या संरक्षण भिंती आहेत.
एकाला लागून एका लाईनीत असे 4 चौथरे महाराजांचं पुण्यात लाल महल केलं, पहिला किल्ला जिंकला, तोरणा स्वराज्याचं तोरण बांधलं. भोरघाटात महाराजांनी पहिला तिथे रायरेश्वर पठार आहे, तिथे रायरेश्वराच्या तिथे कलंगरी कापूर अभिषेकाला स्वराज्य निर्माण करण्याची शपथ घेतली. स्वराज्याची राजधानी राजगड 26 वर्ष राहिले आणि रायगड या रायगडावरती येऊन 10 वर्ष राहिले आणि रायगडावरती आपल्या राजाने आपला अखेरचा श्वास या स्वराज्याच्या रायगडाच्या किल्ल्यात रायगडाच्या कुशीत या मातीमध्ये या ठिकाणावरती सोडला. ज्यावेळी शिवाजी महाराजांचं निधन झालं ना, ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं त्यावेळी महाराजांच्या शेवटच्या क्षणाला एक मावळा महाराजांच्या भेटीसाठी आला. त्यांचं नाव तर हिरोजी परजन. त्या दरवाजातून आतमध्ये आले. त्या 4 पायऱ्या चढून शिवाजी महाराजांच्या शेवटच्या क्षणाला पाहता क्षणी ते हिरोजी फर्जतांचे डोळे पाण्याने भरून आले आणि वाड्यामध्ये येऊन ते खळाखळा रडू लागले आणि राजांना पाऊड म्हणाले की राज, की जसं आपण त्या आग्र्यावरती मिठारीच्या पेटाऱ्यात बसवलं आणि आग्र्यावरती तुमची सुटका केली, तशी आज आपण या मृत्यूबाची पण करूया. महाराज तुमची कापडं मी माझ्या अंगावरती घालतो. ही हातरुणात मी पश्चिमला हिरकणीचा बुरुज आहे, हिरकणीचा कडा आहे बघा. ही दक्षिण बाजू आहे, हा रोपे प्रकल्प इकडच्या बाजूला आला बघा. आणि उत्तरेच्या बाजूला टकमक टोक पॉइंट आहे. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर ही रायगडाला 4 टोकं आहेत आणि 4ही बाजूने 4ही टोकं. पूर्वेच्या बाजूला भवानीचा कडा, पश्चिमेला हिरकणीचा बुरुज, दक्षिणेला काळकाचा कडा प्लस रोपे प्रकल्प आहे आणि उत्तरेच्या बाजूला टकमक टोक पॉइंट आहे बघा. अशी ही 4 टोकं आहेत बघा. समोर धुक्यात हरवलेल्या जे इमारत दिसते छोटीशी, त्याला इतिहासामध्ये टाकसाळ रूम असं म्हटलं गेलेलं आहे. टांगसाळ म्हणजे छापखाना, पैसे बँक महाराजांच्या काळात छापण्याची मशीन तिथे होती बघा. जशी आता नाशिकमध्ये रिझर्व्ह बँक आहे, तिथे पैसे कॉईन छापले जातात, तसं पूर्वी रायगडावरती शिवराई होन वगैरे छापले जात होते. त्याला टाकसाळ म्हटलं गेलं. हे 2 स्तंभ आहेत, हा विजय स्तंभ आहे. 7 मजली उंच होता. राजे किल्ला गाव डोंगर जिंकून आले की भगवा ध्वज इथे फडकवला जायचा. का हो, आजोबांचे किल्ले गावांना वाटलं पाहिजे महाराज कोणता तरी गड जिंकून आले, त्याला विजय स्तंभ म्हटलं. त्याच्या बाजूला येथील हिरकणी बुरुजाची वसले होते गाव तयासी, वसले होते गाव तयासी, हिरकणीवाडी नावाचे आणि राहत होते गरीब कुटुंब. येथील धनगर गावळ्याचे हिरा जातासे दूत घेऊन गडावरी आणि चालत होती उपजीविका त्या लेकीच्या धंद्यावरती. एके दिवशी दूत घालिता हिराच क्षणभर विसावली आणि त्यांनी नाही आले मनी, कधी सांजवेल टवून गेली. सूर्यदेव मावळतील होते गडाचे दरवाजे बंद आणि मनात व्याली हिरा म्हणाली घरी ताने बाळ माझे. हात जोडून करी विनवण्या, गडकरी खाली जाऊ द्या मला. आणि गडकरी म्हणतात नाही या दुनिया शिवरायांची आम्हाला. बाळाचे झाले 8वे रूप, माय माऊली वेडी पिसी आणि कडा उतरुनी धावत जाऊनी ती बाळाला ती घेई कुशी. आतून ये धाडस पाहुणी महाराज स्तंभित झाले आणि हिरास साडी चोळी देऊनी प्रेमी सन्मानित केले. गड्यावरती तो बुरुज बांधिला साक्ष आईच्या प्रेमाचा आणि कथा अजूनही ऐकू येते येथील हिरकणी बुरुजाची. आणि कथा अजूनही ऐकू येते येथील हिरकणी बुरुजाची. 1674 मध्ये बघा आपण ज्या सदरेवरती उभे आहोत, हा राजांचा दरबार आहे. समोर आपल्या राजांचं 32 मणाचं सिंहासन होतं बघा. एक मण म्हणजे 40 किलो, 1280 किलोचं वजनाचं रत्न जडित सुवर्ण सिंहासन महाराजांचं इथे. आता हे सिंहासन तुम्हा आम्हाला पाहण्यासाठी मिळत नाही बघा. हे सिंहासन औरंगजेबाचा सरदार, त्याचं नाव जुल्फिकार खान, 3 नोव्हेंबर 1689 या रायगड किल्ल्याला सगळ्यात मोठा वेढा पडला आणि महाराजांचं 32 मणाचं सिंहासन हे लुटून घेऊन गेलेले आहेत. आपण सदरेवरती उभे आहोत. ही मेघडमणी महाराजांची 1985 मध्ये भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानीलाल सिंग यांच्या हस्ते या मेघडमणीची स्थापना केली गेली. मेघडमणीच्या आतमध्ये महाराजांची छान सुंदर अशी मूर्ती आहे बघा. ही 2 जून 2009 मध्ये युवराज छत्रपती संभाजीराजे कोल्हापूरजी यांच्या हस्ते बसवली गेली. आज दरबारामध्ये उभे आहोत. 6 जून 1674 ला हा दरबार पूर्ण सजवला होता. पैठणी कापडं, मखमली पडदे, 6000 प्रजेला बसण्याची जागा, हा नगारखाना सजवला होता. तर राजांचं 32 मणाचं सिंहासन सजवलं होतं. आनंदाचा सोहळा म्हणजे राज्याभिषेक. रायगडावरती तुम्ही राज्याभिषेक पाहण्यासाठी या 6 जूनला राज्याभिषेक असतो. 6 जून 2025 ला आपला जो राज्याभिषेकाला 352 वा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला रायगडावरती. छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यावेळी राज्याभिषेक सोहळा झाला ना,
त्यावेळी हा दरबार सजवलेला. नेहमीप्रमाणे महाराज सकाळी पहाटे राजवाड्यामध्ये उठले, स्नान केलं आणि महाराजांची मिरवणूक वाजत गाजत या नगारखान्यामधून जगदीश्वराच्या मंदिराला निघाले. महाराजांनी जगदीश्वराचं दर्शन घेतलं, आई भवानी जगदंबा मातेला वंदन केलं, शिरकाई देवीचं दर्शन घेतलं, वाडेश्वराला वंदन केलं आणि तीच मिरवणूक महाराजांची वाजत गाजत या नगारखान्याच्या समोर बघत आली. राजे त्या मिरवणुकीमधून उतरले आणि राजांची पावलं जशी नगारखान्यात पडू लागलीत, आया बहिणी उठून काही महाराजांना पूजापाठ केली आणि महाराजांची पावले या सदरेवरती जशी पडतात, प्रत्येक मावळा उठून आपल्या राजाला प्रत्येक मावळ्याने मुजरा केला आणि प्रत्येक मावळ्याचा मुजरा घेत राजे त्या 32 मनाच्या सिंहासनाच्या समोर उभे राहिले. हे 32 मनाचं सिंहासन पाहिलं आणि राजांचं अंतःकरण भरून छत्रपती शिवाजी महाराजांचे डोळे अंतःकरणाने भरून आले, महाराजांचं अंतःकरण भरून आले, राजांच्या डोळ्यात पाणी आलं आणि राजे स्वराज्याच्या पायऱ्या चढताना एक नजर आपल्याला जी मूर्ती पाहण्यासाठी मिळते, या मूर्तीचे शिल्पकार आहेत गणेश पाटकर आणि सहस्त्रबुद्धे. 1974 मध्ये या मूर्तीची या ठिकाणावरती स्थापना झाली गेलेली आहे बघा. वरचछत्र पाहण्यासाठी मिळते 2 जून 2012 मध्ये भिडे गुरुजी यांच्या हस्ते उदयनराजे यांनी बनवून आणला, भिडे गुरुजी यांच्या हस्ते या ठिकाणावरती बसवण्यात आले गेलेले आहे. आपण ज्या मैदानामध्ये उभे आहोत, या मैदानाला होळीचा माळ म्हटलं गेलेलं आहे. होळीचा माळ म्हणजे शिमग्यात महाराजांच्या काळात इथे होळी पेटवली जायची आणि हा होळी हा सण मोठ्या प्रमाणात या रायगडावरती साजरा केला. राजे पेट्यावळीत नारळ टाकायचे, पेट्यावळीतून कोण नारळ काढेल त्याला 1.25 किलो सोन्याचं कडं या मैदानामध्ये बक्षीस दिलं जायचं बघा. आणि या पेट्यावळीतून नारळ काढायचे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. वाघाच्या जबड्यात हात घालून जात मोजून जात मराठ्याची, चालून पाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची शूरवीर पराक्रमी शंभूराजे होते. या मैदानातून 9 वर्षाचे असताना नारळ काढत होते. दूरवरती बसवलेली बाजारपेठ आहे. या बाजारपेठेची लांबी 800 फुटाची आहे, रुंदी 40 फुटाची आहे बघा. डाव्या बाजूला 22 दुकान आहेत, उजव्या बाजूला 22 दुकानं, 47 दुकान आहेत. पूर्वीची लोक घोड्यावरती बसायचे, बाजार खरेदी करायचे. आगे दुकान, पीछे मकान, बीच में शोरूम, ही बाजारपेठेची रचना शिवकाळातली सुपर मार्केट बाजारपेठ असं हिला म्हटलेलं आहे. पाठच्या बाजूला पत्र्याची शेती हत्तीखाना. या रायगडावरती शिवरायांनी 2 छोटे लहान हत्ती आणले, त्यांचं पालन पोषण तिथे केलं, त्याला आणि हा आहे पूर्ण शिवकालीन बाजार आहे, सगळं मार्केट आहे इथे, सगळं मार्केट लागायचं. आणि आम्ही बघा फुल पावसामध्ये भिजतोय आणि हे आम्हाला उद्या कळणार आहे. पोट कमी करा आधी. रायगडावरून खाली आलेलो आणि थोडंफार खाली चाललेलं. त्यानंतर मला मोबाईल काढता नाही आला, खूप पाऊस होता तिथे, सो मोबाईल काढला नाही मी. आणि डायरेक्टली रायगडावरून पाहू शकता आम्ही आलो आहे चौदार तळ्यावरती. कारण रायगडावरती इतका पाऊस होता ना, आम्ही गेल्यावरती मोबाईलचा कवर गायब, मोबाईलचा कवर पण गायब. मोबाईलची वाट लागली, त्याच्यामुळे मोबाईल आम्ही ठेवला बॅगमध्ये, तो रिटर्न काढलाच नाही. रिटर्न खाली आलो, खाल्लं. आता आलो चौदार तळ्यावरती महाडला. सगळे जेवले. आत्ता इथून आम्ही निघणार आहोत मुंबईला जाण्यासाठी. तर आत्ता बरोबर वाजले 3. ठीक आहे.
आम्ही झगडतो आहोत ते इज्जती करता, त्यासाठी वाटेल तो त्याग करण्याची आमची तयारी आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे वाक्य आहे. आणि सगळ्यांना इतिहास हा माहितीच आहे. महाडच्या चौदार तळ्याचा बाबासाहेबांनी किती परिश्रम घेतले. पाण्याचा घोट माणसांना पिण्यासाठी. त्यावेळी त्यांनी बोललं होतं की हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कांसाठी आहे. आणि यांचं काय चालू आहे, अजून फोटोशूटच संपत नाही यांचा. तुला दाखवायचं आहे की हात करताय? कोण मी हात मारती आहे. तर आता आम्ही पूर्ण 14 तळे पाहिलेलं म्हणजे बघितलं आम्ही. आणि आता आपले सगळे साथीदार निघाले गावी. चला टाटा बाय बाय. काय माझ्याबद्दल काय गैरसमज असतील तुमचे? बाय. चला बाय 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 बाय. आणि आर्यनला बघा. तर आजचा व्लॉग तुम्ही एन्जॉय केलात तर कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आता आपले जे भाऊ होते, आपले साथीदार होते, ते गेले गावी आणि आम्ही चालले पुन्हा मुंबईला. ठीक आहे. तर आम्ही तुम्ही बघितलात रायगड किल्ला आणि महाडचे चौदार तळे. तर आता आम्ही महाडच्या चौदार तळ्यावर निघालोय. 3:15 झाले ना रे. गळ्या माझ्यावर पाणी खाते, चेक करतो थांबा. हां 3:30 झाले आहेत, म्हणजे 3:15 वाजून 5 मिनटं झाली आहे. तर आता आम्ही आता निघालोय. तर आजचा ब्लॉग तुम्ही एन्जॉय केलात त्याबद्दल धन्यवाद. असंच मला सपोर्ट करत राहा. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हे बघा आज होते आपल्यासोबत प्रंजोत, सिद्धांत, सनील दादा, सौरभ आणि आपले अजित काका जे आपल्याला घेऊन आले इकडे. एवढा सुखाचा प्रवास त्यांनी करून दिला आहे इथपर्यंत. आणि आता मुंबईला सुद्धा ते घेऊन जाणार आहेत, त्याबद्दल त्यांचं पण धन्यवाद. चला तर मग आता आपला ब्लॉग संपवायची वेळ आली आहे. तर मी तुम्हाला भेटेन नवीन ब्लॉगमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये, नवीन शोमध्ये, नवीन ठिकाणी. तर आता आम्हाला सगळ्यांना आली आहे झोप, कारण रात्री आम्ही काल दिवसभर तर झोपलो नाही, रात्रभर पण झोपलो नाही. रात्रभर आम्ही गाणीच बोलत होतो आणि आत्ता आली आम्हाला झोप. तर आम्हाला झोपायचं आहे. तर मी तुम्हाला भेटेन नवीन ब्लॉगमध्ये. ठीक आहे. आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर तुम्हाला माहितीच आहे काय करायचं आहे. ते काय करायचं रे? बस एवढंच. काय चिंगूस आहे? लाईव्ह तर लाईक करायचं आहे. सनीलला सांग काय करायचं आहे. लाईक काय करायचं? लाईक करायचंय, सबस्क्राईब करायचंय. सरप्राईज कोणाला करायचं आहे? काय करायचंय? आर्यन कदमला सरप्राईज. मग फॉलो करायचा. फॉलो इंस्टाग्रामला फॉलो करायचे. लाईक करा, फॉलो करा. ठीक आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे. आता वरती टाटा बाय बाय.